नमस्कार मित्रांनो, माझे नाव रुपेश आहे। मी एका शहरात राहतो। शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि देखणा आहे। मी एका ऑफिसमध्ये अकाउंटचं काम करतो। माझ्या बॉसचे ऑफिस त्यांच्या घराबाहेर आहे आणि त्यांचे घर आत आहे। त्याची पत्नी आणि जे तिथे राहतात तिचे नाव भावना आहे। ऑफिस बंद केल्यावर मी चावी द्यायला आत जातो। चावी मी त्याच्या बायकोला देत होतो। मी त्याच्या बायकोला भाभी म्हणतो। ती दिसायला सुंदर आहे, तरी सुद्धा मी त्याच्याबद्दल कधीही काही चुकीचा विचार केला नाही। काही दिवसांनी भाभी आणि मी एकमेकांशी खूप गप्पा गोष्टी करू लागलो। ते ऑफिसच्या कामासाठी सरांना खूप ठिकाणी जावं लागत असेल आणि ते बाहेर गावी पण जात होते, त्यामुळे तिला घरी एकटीला कंटाळा यायचा। म्हणूनच मी जेव्हाही आत जायचो तेव्हा ती माझ्याशी खूप वेळ बोलायची। हळूहळू मलाही त्यांच्याशी बोलण्यात बरे वाटू लागले। हळूहळू मलाही त्याच्याशी बोलण्यात मजा येऊ लागली। मग एक दिवस आला जेव्हा ती माझ्याशी खूप आनंदाने बोलू लागली आणि आता तिच्याबद्दलचे माझे विचार थोडे बदलू लागले, कारण आमचे बोलणे वाढल्याने मला समजले होते आणि तिचे पाहण्याची नजर पण बदललेली होती। एके दिवशी सर 2 दिवसासाठी बाहेर गेले असता त्यांनी मला रात्री त्यांच्या घरी राहण्यास सांगितले आणि सकाळी 8 वाजता माझ्या घरी जाण्यास सांगितले। मी होकार दिला। भाभी घरात एकटीच टीव्ही बघत होती। ऑफिस बंद करून मी चावी देण्यासाठी आत गेलो, तेव्हा मला आत बसून टीव्ही बघायला सांगितले। मी सुद्धा त्याच्याशी टीव्ही बघत बोलत होतो। मी भाभीला विचारले, साहेब दैतके बाहेर जातात तेव्हा तुम्हाला एकटे राहणे चांगले वाटते का? तर ती म्हणाली, काय करावं, त्यांना वेळच नसते। आणि मी त्यांना खूपदा म्हणाली, पण ते आपल्या कामातच व्यस्त असतात। तुम्ही ऑफिस मध्ये राहता म्हणून मला थोडं बरं वाटते। त्यावेळी तुमच्याशी बोलते तर मन प्रसन्न होतं, पण तुमच्या साहेबांना पण समजायला हवं ना की घरी बायको असते, तिला कुठे फिरायला घेऊन जावं, तिच्या पण काही इच्छा आहे। तर त्यांना केव्हा समजले माहित नाही। आता मी समजून गेलो की भाभीच्या मनात काहीतरी आहे जे ते पूर्ण शब्दाने सांगू शकत नाही। बोलता बोलता आम्ही टीव्ही पाहू लागलो। मग टीव्हीवर चालू असलेल्या चित्रपटात मध्ये एक सीन दिसू लागला की माझ्या तर शरीरात आग लागू लागली आणि तसेच तिचे पण झाले होते। ती माझ्याकडे पाहत होती। मी आणि भाभी दोघेही ते दृश्य पाहत होतो। आम्हा दोघींच्या आत एक जिव्हाळा निर्माण झाला होता, पण आम्ही ते एकमेकांवर व्यक्त होऊ देत नव्हतो। तिच्या पण काही इच्छा जाग्या झाल्या होत्या, पण ती हताश होती, काही बोलत नव्हती। मी ते सीन पाहून जाऊ लागलो, कारण माझ्या मनात खूप काही येऊ लागले होते, पण तरी सुद्धा मला थोडं चांगलं वाटत नव्हते। तर भाभी म्हणाल्या, कुठे जात आहे? बस, मी टीव्हीकडे बघत म्हणालो येतो। तर त्या समजून गेल्या होता। त्या म्हणाल्या, आजकाल नॉर्मल आहेच असे सीन, किती लाजतो? मी म्हणालो, भाभी लाजत नाही, मला हे पाहून कस तरी होते। त्या हसल्या आणि म्हणाल्या, काय होते मला पण सांग, आणि विचारू लागल्या, तुला गर्लफ्रेंड नाही का? मी नाही म्हणालो। यावर त्या म्हणाल्या, म्हणून तुला होतंय? मी त्याला आता विचारू लागलो, समजले नाही मला तुम्ही काय म्हणत आहात? पण आता आग दोन्हीकडे होती आणि भाभी म्हणाली, तुझं आणि माझे सारखे झाले आहे। मी म्हणालो, काय सारखे म्हणत आहे? तर त्या हसल्या आणि म्हणाल्या, सर्व समजते तुला, मोठा आहेस तू। मी मुद्दाम म्हणालो, सांगा ना भाभी, काय सारखं आहे आपल्यात? तर त्या म्हणाल्या, तुला गर्लफ्रेंड नाही आणि मला असून काही फायदा? आणि आता माझी हिंमत वाढली, कारण भाभी अशा बोलत होत्या तर मला समजले होते त्याची खूप इच्छा आहे, पण त्या बोलून दाखवत नाही आहे। मी त्यांना म्हणालो, काय झालं ते नाही तर? तुमची इच्छा असेल तर मी आहे ना। यावर भाभी म्हणाल्या, काय बोलला तू? मी म्हणालो, जे तुम्ही ऐकले तेच, आणि आता आम्हाला रोखणार कोणी नव्हते आणि आग तर आधीच लागली होती। आता मी भाभीच्या जवळ, मी बसताच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम दिसत होते, जणू काही ती खूप दिवसापासून तिला या गोष्टीची वाट असावी। आता ती पण जवळ। आता आम्ही त्या सीन मध्ये रमून गेलो होतो। सर्वत्र शांतता आणि आम्ही दोघेच होतो। त्यावेळेस भान कोणालाच नव्हते आणि आम्ही फक्त आनंदात मग्न झालो होतो। असा खूप वेळ आनंद सुरू राहिला आणि तो चित्रपट संपला आणि आम्ही झोपी गेलो। सकाळी उठलो तेव्हा भाभी खूप खुश होत्या। मी उठल्याबरोबर मला म्हणाल्या, ब्रश करून घे, नाश्ता तयार आहे। मी भाभीला म्हणालो, आज खूप खुश दिसत आहे। तर त्या म्हणाल्या,
हो ना, आता तुम्हीच मला खुशी दिली तर असणारच. यावर मी हसलो आणि म्हणालो, मला नेहमी तुम्हाला असेच खुश ठेवावे लागेल. अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.